नमस्कार श्रोते हो. आशा करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत मकर संक्रांतीची पौराणिक कथा. त्या मी काही कथा आपणासमोर सादर करीत आहे. मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव असून त्यास पौराणिक आणि धार्मिक संदर्भ आहेत. या सणाशी संबंधित काही प्रमुख पौराणिक कथा मी आता सादर करीत आहे. मकर संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि त्यांचा पुत्र शनी यांच्यात काही काळ वाद होता. परंतु या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्राच्या घरी गेले आणि त्यांचे मनोमिलन झाले. यामुळे मकर संक्रांतीचा सण पिता पुत्र यांच्यातील प्रेम आणि स्नेहाचे प्रतीक मानला जातो. त्यानंतर असुरांनी पृथ्वीवर दुसरी अशीही कथा प्रख्यात आहे. असुरांनी आपल्या पृथ्वीवर उपद्रव माजवला होता. तेव्हा भगवान विष्णूंनी मकर संक्रांतीच्या दिवशी असुरांचा पराभव करून त्यांचे अंत केला आणि त्याच्या शरीराचे तुकडे मानवाखाली पुरले. या विजयाच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. दुसरी अशीही कथा आहे. महाभारताच्या काळात भीष्म पितामहांना इच्छामरणाचा वर होता. त्यांनी सूर्याच्या उत्तरायणाच्या काळाची वाट पाहत आपला प्राण त्याग केला असे मानले जाते. उत्तरायणात मृत्यू आल्यास आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो, म्हणून मकर संक्रांतीला उत्तरायणाची सुरुवात महत्त्वाची मानली जाते. यानंतर अशीही कथा प्रख्यात आहे. पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा भागीरथाच्या तपाने प्रसन्न होऊन स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. गंगेच्या पवित्र जलाने कपिल मुनींच्या आश्रमाजवळ तप करणाऱ्या भगीरथाच्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त झाला. मकर संक्रांती हा दिवस सूर्यपूजेसाठी विशेष दिवस मानला जातो. सूर्य उपासनेच्या संबंधित सणांमध्ये मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. पौराणिक दृष्टिकोनातून सूर्य ही ऊर्जेची आणि ज्ञानाची देवता आहे. मकर संक्रांती हा दिवस नकारात्मकतेवर व सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. मकर संक्रांती सण केवळ पौराणिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर समाजात एकत्रितपणा, प्रेम आणि स्नेहाचा संदेश देतो. मकर संक्रांती ह्या सणासाठी मकर संक्रांतीला तिळगुळ खाण्याची आणि वाटप करण्याची परंपरा आहे. यामध्ये धार्मिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक दृष्टिकोन आहेत. तिळगुळाशी संबंधित माहिती मी आता सादर करीत आहे. तिळाचे महत्त्व. तिळाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी तिळाला पवित्र मानले आहे. यामुळे तिळाचा उपयोग पूजेसाठी होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा प्रसाद म्हणून उपयोग केला जातो. तिळगुळ वाटपाची. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटपाची परंपरा. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणण्याची परंपरा आहे. याचा अर्थ लोकांनी परस्पर कटुता विसरून गोड बोलावे आणि प्रेमाने वागावे. मकर संक्रांती हा आरोग्यविषयक पण महत्त्वाचा मानला जातो. तिळामध्ये औषधी गुणधर्म असतात. थंडीच्या काळात शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळावी म्हणून तिळाचा वापर केला जातो. गूळ हा लोखंड, कॅल्शियम आणि खनिजांमध्ये समृद्ध असतो. त्यामुळे तिळगुळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि शरीराला पोषण मिळते. तिळगुळातील उष्णता शरीराला थंडीपासून संरक्षण देते. मकर संक्रांतीच्या दृष्टीने एक सामाजिक दृष्टिकोन असा आहे की
तिळगुळ वाटण्याचा उद्देश समाजात एकता आणि बंधुत्व निर्माण करणे हा आहे. लोकांमध्ये संवाद वाढावा, तंटे मिटावेत आणि नाती अधिक गोडसर व्हावीत यासाठी तिळगुळ वाटण्याची प्रथा आहे. तिळगुळ मकर संक्रांतीच्या एक पौराणिक कथा अशीही आहे. देवी लक्ष्मीने मकर संक्रांतीच्या दिवशी असुरांवर विजय मिळवला आणि त्यांच्या दुष्कृत्याचा नाश केला. विजयाच्या आनंदाच्या निमित्ताने लोकांमध्ये गोड पदार्थ वाटण्यात आले. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. तिळगुळाचे लाडू, वड्या किंवा गोड पदार्थ तयार केले जातात. महाराष्ट्रात विशेषतः तिळगुळाचे लाडू बनवले जातात आणि काही ठिकाणी त्यात शेंगदाणे, खोबरे किंवा गूळ मिसळून विविध प्रकार केले जाते. तिळगुळ हा फक्त खाद्यपदार्थ नसून तो प्रेम, स्नेह आणि एकात्मते प्रतीक मानला जातो. मी आज सादर केलेली मकर संक्रांतीची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.